कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख, आपली निराशा, आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडली आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या 5-6 महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत. तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू. परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत. त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही जो विचार करू शांतपणे करू काय. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे, निराशा आहे. आम्ही त्यांना सगळ्यांना एवढं सांगितलं आहे की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेरसुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणीही काही बोलू नये काय. शिवीगाळ नसावे. ते चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे. ठीक आहे, तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु कुठे असंस्कृतपणा नको. शब्द जपून वापरा काय. आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका. अजिबात असलं काही करायचं नाही एवढं त्यांना सांगितलं. आणि आता बाकीचं उद्या बघू काय आता आणखी. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते, आताही अजितदादांबरोबर सर्वात सिनियर नेते. पण आपल्याला नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना. तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे BJPचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात. बाकी काय सगळे सांगत असतात प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगायचं चर्चा झाली. हे खरं आहे. त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब म्हणे परत या. आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार. मी म्हटलं बरं आमची तयार नाही, आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला. 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला. परत उद्या गेलो म्हटलं दुसरं कोणाला समीरला उभं करणार दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षाने घेतलं तुम्ही उभे राहा. मग 1 महिना मग आम्ही इथे आलो काय. सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं. अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा येऊन भेटून आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार. आता नाशिकचं पाऊल आणखीन एक पाऊल पुढं पडेल. आम्ही प्रयत्न सुरू केले पण 1 आठवडा झाला 2 आठवडे झाले. खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर 8 दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं 15 दिवसात करायचं होतं. पण 1 महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी. धन्यवाद. एक गाण्याच्या ओळी होत्या जहां नहीं चैना वहां नहीं रहना. काय आपल्या मनामध्ये तो आपको क्या कहना है अभी जो सही है तो कह दिया और क्या करना. मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे.
मंत्रिमंडळात एक जागा ठाकरे तुमच्यासाठी चला आता बाकीचं काय. पटेल असं म्हटले, प्रफुल्ल पटेल असं म्हटले की राज्यसभेवर तुम्हाला हो मला हे बघा, लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं. राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्याला सुनीता ताईने पाठवायचं. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता मी काय बोलतच नाही. दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले. अरे म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर, मला जाऊ द्या ना, मी 40 वर्ष झाली इथे आहे. काय नाही मग मी त्यांना शब्द दिला. आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे. आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का, तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं, त्यांनी ते केलं. आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा दे, खाली आहे, आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरती. मी म्हटलं मला पाहिजे होतं हे तर मला, मी काही लपून ठेवलं नाही. पण आता मी निवडणूक लढलो, आत्ताच संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत. माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी. मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो, तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग जातो. त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू. ते कधी बसलेच नाहीत. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याशी संपर्क करताय, ते तुम्हाला फोन करताय, तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळतंय. अजिबात चुकीची गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात. नाही पुढे अमित शहा यांच्या जवळ आपण गेला लोकसभेच्या काळामध्ये, हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेलला असं किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही, ते तुम्ही विचारा. कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का? असं काही त्यांनी ठेवलं नाही. ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून का सांगितलं असतं. सांगितलं असतं घरी जा. बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे. आपण काय करायला भूमिका ऐकून घेता, आपण काय मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघात जायचं आहे. मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहेत, सगळे लोक आहेत, त्या भेटणार, मग बघू. त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या. पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल. आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. पण म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. धन्यवाद.